नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा IBPS पॅटर्ननुसार जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे जे प्रश्न आहेत आपल्याला जिल्हा परिषद भरती व आरोग्य विभागासाठी महत्त्वाचे असणारे तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। या व्हिडिओमध्ये पहा आपण टोटल 30 प्रश्न जे आहेत हे घेतलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत पहा यामध्ये आपण करंट अफेअर्स 2023 सुद्धा ॲड केलेला आहे। मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे। त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉइन करायचं आहे। म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। सोबतच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे डेली तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, 13 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा 13 ते 29 जानेवारीमध्ये पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा जी आहे ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। तर भारत हा जो देश आहे पहा भारतामध्ये करण्यात आली होती 13 ते 29 जानेवारी या दरम्यान पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत पहा हे आपल्याला महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत आणि IBPS मध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे आपल्याला यापूर्वीही विचारण्यात आलेले आहेत। प्रश्न दुसरा आहे, बुधादित्य मुखर्जी खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? पहा या ठिकाणी आपल्याला वाद्य आणि एक वादक असं विचारलं आहे। लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला वादकाचं नाव दिलेलं आहे बुधादित्य मुखर्जी, तर हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। तर सतार हे जे वाद्य आहे हे वाजवण्यात एक्सपर्ट होते, म्हणजेच बुधादित्य मुखर्जी आहेत हे सतार या वाद्याशी संबंधित येतात। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, गुगल। लक्षात ठेवा मित्रांनो गुगल या कंपनीद्वारे विकसित मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम प्रणालीचे नाव काय आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा। गुगल ही जी एक कंपनी आहे तर या कंपनीद्वारे मोबाईलसाठी असणारे आपले एक ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे त्याला आपण OS म्हणतो, तर ती त्यांनी एक तयार केलेली आहे। तर त्या ऑपरेटिंग सिस्टमचं नाव काय आहे? लक्षात ठेवा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जी अँड्रॉइड आहे पहा, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ही गुगल या कंपनीद्वारे बनवण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा यामध्ये विंडोज जी आहे ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीची एक ऑपरेटिंग सिस्टम आहे। लक्षात ठेवा यावर आपल्याला प्रश्न कसे कसे विचारले जातात, तर विंडोज ही जी आहे म्हणजेच मायक्रोसॉफ्ट या कंपनीची CEO लक्षात ठेवायचे, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सध्याचे CEO आहेत सत्या नडेला हे जे आहेत सध्याचे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत। या ठिकाणी पहा अँड्रॉइड म्हणजे कोणती, तर गुगल या कंपनीने बनवलेली आहे अँड्रॉइड। तर गुगल या कंपनीचे CEO देखील लक्षात ठेवायचे, गुगल कंपनीचे CEO आहेत सुंदर पिचाई। मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या ज्या कंपन्या आहेत या दोन्ही कंपन्यांचे जे CEO आहेत हे भारतीय आहेत। यानंतर लिनक्स ही जी आहे, लायनक्स किंवा लिनक्स ही एक ऑपरेटिंग सिस्टमच आहे, तर ही जी आहे ही एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे। आणि सिरी हे जे आहे पहा हे ॲपल, लक्षात ठेवा ॲपल म्हणजेच आयफोन या कंपनीचं एक व्हॉइस असिस्टंट आहे पहा सिरी। यामध्ये लिनक्स, अँड्रॉइड आणि विंडोज या तीनही ऑपरेटिंग सिस्टम आहेत, त्यामुळे पहिला ऑप्शन जे आहे हे कधीच असणार नाही। आणि गुगलद्वारे बनवण्यात आलेली जी ऑपरेटिंग सिस्टम आहे तिचं नाव आहे पहा अँड्रॉइड आणि ते प्रत्येक फोनमध्ये आपण वापरतो। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न 4 आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे। या ठिकाणी वाक्प्रचार आहे पहा, प्रयत्नांवर पाणी फिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मित्रांनो हा जो वाक्प्रचार आहे पहा हा TCS पॅटर्नमध्ये आपल्याला विचारण्यात आला होता पहा, जी म्हाडा भरती झालेली आहे पहा 2022 मध्ये, तर त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। प्रयत्नांवर पाणी फिरणे त्यालाच म्हटलं जातं पहा केलेले प्रयत्न जे आहेत ते वाया जाणे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, महात्मा गांधींनी इंग्रज सरकार सैतान आहे असं उद्गार कोणत्या घटनेबाबत काढलं होतं? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर इंग्रज सरकार सैतान आहे हे जे वाक्य आहे हे महात्मा गांधीजींचं आहे आणि ते कोणत्या घटनेच्या बाबतीमध्ये त्यांनी ते काढलेलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। तर जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला तर त्यामध्ये गांधीजींचं एक वाक्य होतं किंवा त्यांचं एक उद्गार होतं, इंग्रज सरकार सैतान आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालेला आहे? 1919 या वर्षी झालेला आहे।
प्रश्न 6वा आहे, लाल माती रंगीत मने या पुस्तकाचे वा कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, आपल्याला पुस्तकं आणि त्यांचे लेखक जे आहेत त्यावरही इम्पॉर्टंट असे प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की लाल माती रंगीत मने या पुस्तकाचे किंवा कादंबरी जे आहे त्याचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर शिवाजी सावंत. मित्रांनो, लक्षात ठेवायचे, शिवाजी सावंत यांचे आपल्याला महत्त्वाचे पुस्तकं हे नेहमी विचारले जातात. तर त्यामुळेच पहा, आपण शिवाजी सावंत आणि जे काही मोठे मोठे लेखक आहेत आणि त्या प्रत्येकाची जे पुस्तकं आहेत ते देखील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि यावर्षी जे काही TCS पद्धतीने तलाठी भरती आणि वनरक्षक भरती झालेली आहे त्यामध्ये सर्वात जास्त लक्षात ठेवायचं आपल्याला पुस्तकांवरती भर देण्यात आलेली आहे. जे जुने पुस्तकं आणि 2023 मध्ये पब्लिश झालेले जे पुस्तकं आहेत हे महत्त्वाचे पुस्तक आपल्याला नेहमी विचारले जातात. प्रश्न क्रमांक 7वा आहे, गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत भारताचा खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर मतभेद झालेला आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. गंगा नदीचा जो पाणी आहे त्या पाण्याच्या वाटणीबाबत भारत आणि असा कोणता देश आहे की त्या दोन देशामध्ये मतभेद निर्माण झालेले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, भारत आणि बांगलादेश. लक्षात ठेवा, भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या दरम्यान गंगा नदीचं जे पाणी आहे या पाणी वाटपाबाबत एक मतभेद जो आहे तो झालेला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे, इन्सुलिन. लक्षात ठेवा मित्रांनो, इन्सुलिन निर्मितीसाठी मानवी शरीराचा कोणता भाग जबाबदार आहे? म्हणजे मानवी शरीराच्या कोणत्या भागामध्ये इन्सुलिन जे आहे हे निर्मित होतं किंवा निर्माण होतं किंवा लक्षात ठेवा तयार होतं. कारण आपल्या विज्ञानमध्ये असे थोडेसे वेगवेगळे प्रश्न हे विचारले जातात. आणि हा जो प्रश्न आहे पहा, आरोग्य सेवक भरती जी 2021ला झालेली आहे त्यामध्ये विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर स्वादुपिंड जे आहे तर स्वादुपिंडमध्ये होतं पहा इन्सुलिनची निर्मिती. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सोव्हिएत युनियन मध्यस्थी करून खालीलपैकी कोणता करार घडवून आणला होता? प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचे, कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला SSC मध्ये विचारण्यात आला होता. भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये सोव्हिएत युनियनने मध्यस्थी केली होती आणि ती मध्यस्थी करून त्यांनी एक करार घडवून आणलेला होता. तर त्या कराराचं नाव काय आहे किंवा कोणता करार त्यांनी घडवून आणला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, ताशकंद करार आहे. पहा, ताशकंद करार भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान झाला होता आणि हा जो करार आहे हा सोव्हिएत युनियनने मध्यस्थी करून म्हणजे घडवून आणलेला एक करार होता, ताशकंद करार. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10वा आहे, दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हण आपल्याला पूर्ण करायचे आहे. या ठिकाणी आपल्याला अर्धवट म्हण दिलेलं आहे, पै दक्षिणा आणि डॅश. तर ही पूर्ण म्हण करण्यासाठी खालीलपैकी कोणता ऑप्शन बरोबर असेल? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, लक्ष प्रदक्षिणा. लक्षात ठेवायचं आहे, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा ही जी आहे म्हण ही कंप्लीट होती. यावरती आपल्याला मित्रांनो महत्त्वाचे म्हणीवरती प्रश्न कशा कशा पद्धतीने विचारले जातात पहा. म्हण दिलेली असती त्याचा आपल्याला अर्ध विचारतात किंवा कधी कधी आपल्याला अर्धी म्हण दिलेली असती ती पूर्ण करायची असते किंवा आपल्याला एक म्हण दिलेली असते आणि त्याच म्हणीला समान असणारी दुसरी एक म्हण आपल्याला विचारली जाते किंवा कधी कधी आपल्याला ऑलरेडी अर्थ दिलेला असतो आणि त्या अर्थावरून आपल्याला म्हण ती कोणती आहे ती ओळखायची असते. लक्षात ठेवा, त्यासाठीच आपण महत्त्वाच्या ज्या 200 म्हणी असणार आहेत त्या देखील आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या कोणत्या वृत्तपत्राने महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावलेली आहे? पहा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. पहा, जी आपल्याला म्हाडा भरती झालेली आहे 2022ची त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर जे ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र आहे याचे हे कोणी सुरू केलेलं आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी. आणि यांनी ज्ञानप्रकाश या पुस्तकाने किंवा या वृत्तपत्राने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या सामाजिक सुधारणा आहेत त्या बाबतीमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी जी आहे ती बजावलेली आहे. पर्याय क्रमांक 1 ज्ञानप्रकाश आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, विविध राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा मतदारसंघातील जागा ह्या राज्याच्या कोणत्या दरावरती निर्धारित केल्या जातात? पहा, इथं या ठिकाणी दरावरती किंवा कोणत्या आधारावर निर्धारित केल्या जातात असं विचारलं जातं. लक्षात ठेवायचं, तर ज्या काही राज्यांना लोकसभा मतदारसंघाच्या जागा दिल्या जातात आणि त्या ज्या जागा आहेत ह्या कोणत्या आधारावर निर्धारित केल्या जातात? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर त्या ज्या जागा आहेत ह्या लोकसंख्येच्या आधारावरती निर्धारित केल्या जातात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताच्या घटनेतील कोणत्या अनुच्छेदात म्हणजेच आर्टिकलमध्ये भाषणाच्या स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?
मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, घटनेतील म्हणजे आपल्याला या ठिकाणी शब्द आहे पहा राज्य घटनेतील. तर भारताच्या घटनेतील कोणत्या अनुच्छेदात म्हणजेच कोणत्या आर्टिकलमध्ये भाषणाचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 19 जो आहे पहा, अनुच्छेद 19 यामध्ये या आर्टिकलमध्ये भाषणाच्या स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग तयार होतो? पहा या ठिकाणी मराठी व्याकरणाची आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे पहा, आणि ही जी व्याख्या आहे ही सर्वात महत्त्वाची व्याख्या होती. ज्या क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो? तर लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2 तेव्हा कर्मणी प्रयोग होत असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, लसीकरणाने खालीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? पहा लसीकरणाने कोणता जो विकार किंवा एक प्रकारे जो आजार आहे तो नियंत्रित केला जाऊ शकत नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 मधुमेह म्हणजेच पहा डायबिटीज हा जो आजार आहे हा लसीकरणाने नियंत्रित केला जात नाही. यामध्ये देवी, पोलिओ आणि डांग्या खोकला हे तीनही जे आजार आहेत हे लसीकरण करून आपण त्यांना संपवू शकतो, पण मधुमेह जो आहे तशा प्रकारचा रोग नाही किंवा त्याला नियंत्रित करता येत नाही पहा लसीकरणाद्वारे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, क्युलेक्स या डासांमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? पहा क्युलेक्स हा जो डास आहे यामुळे होणारा आजार कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जो हत्ती रोग आहे पहा, हत्ती रोग होतो पहा क्युलेक्स या डासामुळे. आणि मित्रांनो जेवढे काही असे आरोग्य विभागावरचे इम्पॉर्टंट असणारे जे काही आजार आहेत जे काही आपल्याला परीक्षेला नेहमी विचारले जातात, तर ते आजार आणि त्यांचे जे सिम्पटम्स म्हणजे त्यांचे जे लक्षण आहेत ते कशा प्रकारचे असतात, त्या लक्षणावरून आजार कसा ओळखायचा यावरही एक आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहात. कारण ही जी पूर्ण आपण व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे यामध्ये फक्त आणि फक्त जे आरोग्य विभाग आहे त्यावरच इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत पहा. यापूर्वी आपण आरोग्य विभागावरती एक मोठी जवळपास 40 व्हिडिओची सिरीज घेतली होती, त्यामध्ये फक्त आणि फक्त आपण तांत्रिक शब्द म्हणजे तांत्रिक प्रश्न देखील घेतलेले होते. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? पहा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. आज प्रश्न आपल्याला अल्टरनेट 2 परीक्षेसाठी वेगवेगळा विचारला होता. एका ठिकाणी आपल्याला विचारला होता की गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं? लक्षात ठेवा, तर लोकहितवादी हे जे आहे हे गोपाळ हरी देशमुख यांचं नाव आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? पहा लोकहितवादी. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणते वर्ष 1901 नंतरचे 5वे सर्वात उष्ण वर्ष ठरले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे? पहा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण असं खालीलपैकी कोणतं वर्ष आहे की ते वर्ष 1901 या वर्षापासून तर आत्तापर्यंत म्हणजे 2023 पर्यंत 5वं सर्वात उष्ण कितवं 5व्या क्रमांकाचं सर्वात उष्ण असणारं वर्ष कोणतं ठरलेलं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 2022 हे जे वर्ष आहे पहा 2022 हे 1901 नंतरचं सर्वात उष्ण असणारं वर्ष ठरलं आहे पहा 5व्या क्रमांकाचं. प्रश्न क्रमांक 19 आहे, राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे याचं मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश वेद होय? लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आपल्या म्हणजे सध्या 4 वेद आहेत. 4 वेद कोणते कोणते आहेत? सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद. तर या 4 वेदांपैकी असा एक कोणता वेद आहे की त्या वेदामध्ये राजा जो आहे राजा, त्या राजाला त्याच्या राज्याचं व्यवस्थापन कसं करायचं याचं मार्गदर्शन केलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 जो अथर्ववेद आहे पहा अथर्ववेद जो आहे तर या वेदामध्ये समाविष्ट करण्यात किंवा नमूद करण्यात आलेलं आहे की राजाने त्याचं राज्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायला हवं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, गुजरातच्या मैदानी प्रदेशात खालीलपैकी कोणते पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्वारी आणि तांदूळ, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न आपल्याला विचारला होता महापोर्टलने जी 2019ला परीक्षा घेतली होती पहा त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा जशास तसा प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता. गुजरातच्या मैदानी प्रदेशामध्ये ज्वारी आणि तांदूळ हे जे 2 पिकं आहेत हे मोठ्या प्रमाणात घेतले जातात. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता? लक्षात ठेवायचे प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे.
हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दिनविशेषवरती महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. दिनविशेष मित्रांनो दोन प्रकारचे असतात. एक असतो पहा राष्ट्रीय दिनविशेष, जो की आपल्या फक्त देशामध्ये साजरा केला जातो, आणि दुसरा जो असतो तो असतो पहा जागतिक दिनविशेष, म्हणजे पूर्ण जगामध्ये तो साजरा केला जातो. तर यावर आपण दोन व्हिडिओज घेतलेले आहेत, एक राष्ट्रीय आणि दुसरा जागतिक. ते जशाच तसे त्यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आणि पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो 21 जून 2015, पहा पर्याय क्रमांक 3, 21 जून 2015 या दिवशी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो साजरा केला होता. कधी कधी प्रश्न विचारला जातो आपल्याला, पहा आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो, लक्षात ठेवा. तर त्याचं उत्तर आहे पहा 21 जून. लक्षात ठेवा, फक्त 2015 जे आहे तर त्या वर्षापासून तो सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 2016 पासून ते 2023 पर्यंत पोलीस भरतीमध्ये प्रत्येक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, राज्याचा म्हणजेच कोणत्या राज्याचा ब्लू मॉर्मॉन हा जो आहे हा राज्य म्हणजेच फुलपाखरू, राज्य फुलपाखराचा त्याला दर्जा देण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याचा फुलपाखरू जे आहे म्हणजे राज्य फुलपाखरू जे आहे ते आहे ब्लू मॉर्मॉन. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, माहिती अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये लागू करण्यात आला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर स्वीडन हा जो देश आहे पहा, स्वीडन हा देश, तर या देशामध्ये सर्वात पहिला माहितीचा अधिकार जो कायदा आहे तो सर्वात पहिला स्वीडनमध्ये लागू करण्यात आला होता. पर्याय 4 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, तेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे कारण करंट अफेअर्स देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर तेलबियांच्या उत्पादनामध्ये भारतातील पहिल्या क्रमांकाचं राज्य जे आहे ते आहे पहा गुजरात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, भारतातील जमीन मोजणी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था सर्व्हे ऑफ इंडिया याची स्थापना केव्हा करण्यात आली होती? पहा, यावर आपल्याला दोन प्रश्न मित्रांनो महत्त्वाचे आहेत. पहा, तर जमीन मोजणी म्हणजे भारतातील जी काही जमीन मोजण्याचं क्षेत्र आहे त्यातील सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर सर्व्हे ऑफ इंडिया. आणि ही जी संस्था आहे सर्व्हे ऑफ इंडिया याची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झालेली आहे? लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 1767 या वर्षी झालेली आहे सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 आहे, द टेल्स ऑफ बिडल द बार्ड या पुस्तकाचे लिखाण खालीलपैकी कोणी केले आहे? मित्रांनो, हे देखील पुस्तक महत्त्वाचं आहे कारण यामध्ये पहा ज्या काही पर्याय आहेत तर त्यांच्यावरती या पुस्तकात उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि या पुस्तकाचं जे लिखाण आहे ते केलेलं आहे पर्याय क्रमांक 1 J.K. रोलिंग. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या लेखकाचं नाव म्हणजे या ज्या लेखिका आहेत त्यांचं नाव इतक्या लवकर सहजतेने लक्षात राहणार नाही. पण लक्षात ठेवा, अजून एक तुम्हाला टिप आहे की जो हॅरी पॉटर जे आहे, हॅरी पॉटरची जी पुस्तकांची एक सिरीज आहे तर हे सर्व हॅरी पॉटरचे पुस्तक देखील J.K. रोलिंग यांनी लिहिलेले आहेत. त्यावरून आपल्याला या पुस्तकाचं देखील लक्षात ठेवायचं आहे, द टेल्स ऑफ बिडल द बार्ड. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल J.K. रोलिंग. प्रश्न क्रमांक 27 आहे, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावरती परिणाम करतात? पहा, HIV म्हणजे जो एड्स आजार आहे किंवा एड्स रोगाचे जे विषाणू आहेत तर हे जे आहेत हे आपल्या बॉडीतील कोणत्या घटकावरती जास्त परिणाम करतात? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत पहा व्हाईट सेल्स, तर यावरती म्हणजे या घटकावरती परिणाम करतो पहा HIVचा विषाणू. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे, मानवाच्या शरीरात होणाऱ्या कोणत्या पदार्थात टायलिन नावाचे पाचक द्रव्य असते? पहा, प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण हा प्रश्न आपल्याला आरोग्य भरतीला जी 2017 मध्ये झाली होती आणि 2021 ला देखील जी झाली होती तर त्यामध्ये हा प्रश्न जशाच तसा विचारण्यात आलेला होता. मानवाच्या शरीरात तयार होणाऱ्या कोणत्या पदार्थामध्ये टायलिन नावाचं एक पाचक द्रव्य असतं? तर लक्षात ठेवा, जी आपली माणसाची लाळ असते लाळीमध्ये असतं पहा टायलिन नावाचं एक द्रव्य. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 29 आहे, महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीत महिला सदस्यांची संख्या किती टक्के असते? सर्वात आतापर्यंतचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा अंगणवाडीसाठी. अंगणवाडिका जी आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीमध्ये महिला सदस्यांची संख्या जी आहे ही असते पहा पर्याय क्रमांक 4 75 म्हणजेच 75% इतकी. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, स्पुटनिक 5
ही लस खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केलेली होती? पहा, स्पुटनिक 5 ही जी लस आहे ही कोणत्या देशाची लस आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जर रशियाने. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न होता हा. रशिया या देशाने विकसित केलेली लस आहे पहा, स्पुटनिक 5. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 30 प्रश्न. यामध्ये आपण सर्व प्रश्न जे आहेत महत्त्वाचे हे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा आपला आरोग्य विभागाच्या सिरीजचा हा आपला 4था व्हिडिओ होता. यापूर्वी आपण 4 व्हिडिओ जे आहेत ते पोस्ट केलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि या 30 पैकी किती प्रश्नांचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डेली आपल्याला जर मित्रांनो फ्री PDF जर पाहिजे असतील तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जॉईन करायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.